मित्रांनो, खूप दिवसांपासून राज्याच्या ग्रामीण राजकारणात एकच प्रश्न सतत घोंगावत होता. तो म्हणजे जिल्हा परिषद निवडणुका नेमक्या कधी होणार. गावागावात चर्चा, चहाच्या टपऱ्यांवर अंदाज, राजकीय कार्यकर्त्यांची धावपळ आणि नेत्यांची वाढती अस्वस्थता. अखेर त्या प्रतीक्षेचा शेवट झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा पहिला टप्पा अधिकृतपणे जाहीर केला. आणि त्याच क्षणी ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळीच चालना मिळाली आहे. या निवडणुकांबद्दल सविस्तर माहिती सांगण्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट तुम्हाला करावीशी वाटते. मित्रांनो, तुम्ही कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत असाल आणि तुमचं स्वप्न जर आय टीमध्ये करिअर करण्याचं असेल, तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. नमस्कार, मी रोहित पाटील आणि तुम्ही पाहत आहात थेट वास्तव. मित्रांनो, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक ही फक्त निवडणूक नाही, तर गाव पातळीवरील सत्तेची खरी कसोटी आहे. शहरात विधानसभा, लोकसभा दिसतात, पण खऱ्या अर्थाने लोकशाहीची नाडी ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यात धडधडत असते. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार योजना या सगळ्यांचा थेट परिणाम या निवडणुकांमधून ठरतो. म्हणूनच या निवडणुकीकडे केवळ मतपेटीपुरते न पाहता ग्रामीण सत्तेच्या भविष्याचा निर्णय म्हणून पाहिलं जातं. पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. याच जिल्ह्यांमधील तब्बल 125 पंचायत समित्यासाठीही मतदान होणार आहे. याचा अर्थ हजारो उमेदवार, लाखो मतदार आणि असंख्य स्थानिक समीकरणे आता मैदानात उतरले आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच या सर्व जिल्ह्यांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. याचा थेट परिणाम प्रशासनापासून राजकीय पक्षांपर्यंत सगळ्यांवर होणार आहे. उद्घाटने थांबतील, घोषणांना ब्रेक लागेल आणि सगळ्यांचं लक्ष आता फक्त मतदारांवर केंद्रित होईल. गावोगावी सभा, बैठका, संपर्क मोहिमा आणि पडद्यामागच्या हालचालींना वेग येईल. या निवडणुकीसाठी मतदान 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होईल आणि सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदार आपला हक्क बजावू शकणार आहेत. हा दिवस अनेक उमेदवारांसाठी भवितव्य ठरवणारा असेल. काहींसाठी सत्तेचे दारे उघडणारा, तर काहींसाठी राजकीय कारकिर्दीचा मोठा धक्का ठरणारा. मतदानानंतर सगळ्यांचं लक्ष लागेल ते निकालाकडे. 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या दिवशी ग्रामीण महाराष्ट्राचं चित्र स्पष्ट होईल. कोणते पक्ष मजबूत झाले, कोणते गड कोसळले आणि कोणते नवे चेहरे पुढे आले. जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती पदांसाठीची गणित याच निकालांवर अवलंबून असणार आहेत. निवडणुकीची औपचारिक प्रक्रिया देखील तितकीच महत्त्वाची आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 16 जानेवारीपासून सुरू होणार असून 21 जानेवारीपर्यंत चालणार आहे. या 5 दिवसात अनेक इच्छुक उमेदवार आपापली ताकद आजमावतील. काही ठिकाणी एकाच पक्षातून अनेक अर्ज, तर काही ठिकाणी अपक्षांची गर्दी पाहायला मिळेल. अर्जांची छाननी 22 जानेवारी रोजी होणार आहे. इथेच अनेक उमेदवारांचे स्वप्नभंग पाहू शकतात, तर काहींचा मार्ग मोकळा होईल. कागदपत्र, आरक्षण, पात्रता या सगळ्यांच्या कसोटीवर उमेदवारांना उतरावं लागेल. त्यानंतर 27 जानेवारी ही उमेदवारी माघारीची अंतिम तारीख असेल. अनेक ठिकाणी या दिवशीच खरी राजकीय खेळी पाहायला मिळते. समजूतदारपणा, दबाव, समझोते आणि कधी-कधी नाट्यही. 27 जानेवारी रोजी दुपारी 3:30 वाजल्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल आणि निवडणूक चिन्हाचं वाटप होईल. त्यानंतर प्रचाराला खरी धार येईल. चिन्ह हातात आल्यानंतर उमेदवार थेट मतदारांपर्यंत पोहोचतील. भिंतीवर पोस्टर्स, गावात रॅल्या, घराघरात भेटी आणि सोशल मीडियावरही प्रचार रंगेल. या सगळ्या प्रक्रियेत एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरक्षण. 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या इतर 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका सध्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात फक्त 50%पेक्षा कमी आरक्षण असलेल्या 12 जिल्हा परिषदांमध्येच निवडणुका होत आहेत. हा मुद्दा केवळ कायदेशीर नसून राजकीयदृष्ट्याही संवेदनशील आहे. राज्य निवडणूक आयोगाने याआधीच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून या निवडणुकांची तयारी करण्याचे आदेश दिले होते. उपजिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यावरूनच प्रशासन किती गंभीरपणे या निवडणुकांकडे पाहत आहे हे स्पष्ट होतं. पुणे जिल्हा परिषद ही या निवडणुकांमधील सर्वात महत्त्वाची लढत मानली जाते. आर्थिकदृष्ट्या सक्षम, राजकीयदृष्ट्या प्रभावी आणि अनेक पक्षांसाठी प्रतिष्ठेची असलेली ही लढत संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेणार आहे. पुण्याचा निकाल राज्याच्या राजकारणाला दिशा देणारा ठरू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. या निवडणुकांमुळे स्थानिक कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. अनेक वर्ष सत्तेपासून दूर असलेले गट
नवे चेहरे, तरुण उमेदवार आणि महिलांचा सहभाग वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या या नेतृत्व घडवणाऱ्या शाळा आहेत आणि इथूनच उद्याचे आमदार खासदार तयार होतात. एकूणच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींची घोषणा म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन पर्वाची सुरुवात आहे. पुढचे काही आठवडे आरोप प्रत्यारोप, विकासाच्या गप्पा, आश्वासनांचा पाऊस आणि सत्तेच्या गणितांनी भरलेले असतील आणि अखेरीस 5 फेब्रुवारीला मतदार राजा आपला कौल देईल, ज्यावरील पुढील 5 वर्षांचं ग्रामीण भविष्य ठरणार आहे. मित्रांनो, अशाच वास्तववादी बातम्यांसाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थेट वास्तव.